तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की तुम्ही मुंबईवरून गणपतीपुळेला कसे पोहोचू शकता, पण आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो की तुम्ही गणपतीपुळेवरून गोव्याला कसे पोहोचू शकता, किंवा गणपतीपुळेवरून तुम्हाला जर परत मुंबईला जायचं असेल तर ही रिटर्न जर्नी तुमची कशी होऊ शकते ते मी तुम्हाला दाखवतो. तर बघत राहा, एक खूप साधी आणि बजेटवाली जर्नी असणार आहे. तर तुम्हाला कमी खर्चात गणपतीपुळे आणि गोवा ही दोन्ही ठिकाणे करायची असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणतो. तर एका स्वस्त आणि चांगला पर्याय तुमच्यासाठी गणपतीपुळे ते गोवा. आणि पुढचे व्हिडिओ आणि पुढची माहिती गणपतीपुळे मंदिरासमोर आणि समोरच्या रिक्षा स्टँड आहे. तर या रिक्षा स्टँडवरून तुम्ही गणपतीपुळेवरून रत्नागिरी स्टेशनला किंवा रत्नागिरी सिटीमध्ये पोहोचू शकता. तर आता मी इथून रिक्षा पकडतो. तर आता या रिक्षाचे रेट किती होतात तेही मी तुम्हाला सांगतो. आता पुढचा प्रवास होईल गणपतीपुळे ते रत्नागिरी स्टेशन. तर बघत राहा. तर आता ही जी आपली जर्नी आहे गणपतीपुळे ते गोवा, ही जर्नी आता चालू आहे. तर आम्ही गणपतीपुळेवरून रिक्षा पकडली डायरेक्ट, कारण लेट झाला होता थोडा. तर तुम्ही गणपतीपुळेवरून एस टीही पकडू शकता आणि एस टीने रत्नागिरी डेपो आणि त्याच्यानंतर इथे रत्नागिरी स्टेशन असा प्रवासही करू शकता. तर या रिक्षाचं जे भाडं होतं ते 600 रुपये आमचे झाले. तर तुम्ही 2-3 लोक असाल तर खूप स्वस्तात तुम्ही 600 रुपयात इथे रत्नागिरी स्टेशनला पोहोचू शकता. तर आता रत्नागिरी स्टेशनवरून आमची जनशताब्दी ट्रेन आहे. तर जनशताब्दीने आम्ही गोव्याला ऑलमोस्ट 2 वाजेपर्यंत पोहोचूच मडगावला. तर हा प्रवासही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही मडगावला पोहोचल्यानंतर पुढे आम्ही पॅलोलिम बीचला जाणार आहोत. तर तो पॅलोलिम बीचलाही तुम्ही कसा पोहोचू शकता, तर हा पूर्ण प्रवास गणपतीपुळे ते पॅलोलिम बीच तुम्हाला थोड्या वेळात बघायला मिळेल. तर बघत राहा. तर आता साधारण 3 ते 3.5 तासाची जर्नी करून आपण रत्नागिरीवरून मडगाव स्टेशनला पोचलो. तर मडगाववरून आता आपण पुढे जाणार आहोत साऊथ गोवाला पॅलोलिम बीचवर. तर इथून आता पुढची जर्नी कशी होईल ते मी तुम्हाला दाखवतो. तर साऊथ गोवाला कोकणातली वाईब आणि शांतता अनुभवायची असेल तर तुम्हाला साऊथ गोवाला जाणं भाग आहे. तर साऊथ गोवाचा खूप चांगला असा पॅलोलिम बीच तुम्हाला ह्याच्या पुढे बघायला मिळेल आणि तिथे कसे पोचाल हे मी तुम्हाला आता दाखवतो. तर बघा, तर हा मडगाव स्टेशनचा परिसर आहे. इथे मडगाव स्टेशनच्या बाहेर तुम्ही पडला इथे तुम्हाला ज्या कॅब्स आहेत प्री बुक कॅब त्याही मिळतात. तर इथूनही तुम्ही जाऊ शकता साऊथ गोवाला, किंवा जर इथे हा रिक्षाचाही ऑप्शन आहे तर इथून रिक्षा घेऊन तुम्ही मडगाव डेपोला जाऊ शकता पहिला, आणि मडगाव डेपोवरून नंतर मग दुसरी बस पकडून पॅलोलिमला जाऊ शकता. तर मी आता इथून रिक्षा पकडतो आणि रिक्षाने मी पोहोचणार आहे मडगाव एस टी डेपोला, आणि एस टी डेपोवरून पुढची बस पकडणार आहे ती पॅलोलिमसाठी. तर आता हे मी तुम्हाला दाखवतो. तर ह्या इथे कॅब्स आहेत आणि ह्या रिक्षात इथून तुम्हाला डायरेक्ट रेंटल बाईक स्कूटीही मिळतात. तर त्याची चौकशी तुम्ही इथे करू शकता आणि तसं पुढे ट्रॅव्हल करू शकता. तर आता निघूया आपण पॅलोलिमसाठी. बघू आता पुढचा प्रवास कसा होतो. तर आम्ही मडगाव स्टेशनच्या बाहेर उतरलो, पण रिक्षावाले काही रेट सांगत होते. जिथे 100 रुपये येतात तिकडे 200-250 काही सांगत होते. तर आम्ही दुसऱ्या साईडने बाहेर आलो आणि तिथे तुम्हाला इथल्या लोकल बसचा ऑप्शन मिळतो जी तुम्हाला मडगाव एस टी स्टँडला सोडते. तर आता ही तुम्हाला इथे दिसते एस टी स्टँडला. तर स्टेशनपासून थोडं बाहेर या. रिक्षावाल्यांच्या काही भाडं सांगतात, त्याला बळी पडू नका. आणि इथे बस आहे, तर ही बस जेमतेम 20-30 रुपयात तुम्हाला मडगाव एस टी स्टँडला सोडते. चला आपला प्रवास सुरू करू. तर हा माझ्या मागे हा मडगावचा एस टी स्टँड आहे. तर मडगाव एस टी स्टँडवरून आपण इथे मडगाव रेल्वे स्टेशनवरून आपण इथे मडगाव एस टी डेपोला पोहोचलो आहे. आणि इथून आता ही माझ्या मागे पॅलोलिमची बस आहे. तर या बसने आपण आता पॅलोलिम बीचला पोहोचू. साधारण 1 तास लागतो इकडून, आणि इथून या बसचं तिकीट आहे 40 रुपये पॅलोलिम बीचपर्यंत. तर अशा प्रकारे तुम्ही हा स्वस्त प्रवास करू शकता. स्टेशनपासून रिक्षा न घेता या बसची जी लोकल बस तुम्ही बघितली व्हिडिओमध्ये ती घेऊनही तुम्ही इथे मडगाव एस टी स्टँडला पोहोचू शकता आणि तुमचा पुढचा प्रवास चालू करू शकता. तर आता आपला पुढचा प्रवास पॅलोलिम बीचसाठी. तर बघा, तर ही होती गणपतीपुळे ते गोवाची जर्नी होती पूर्ण.
ट्रेनची जर्नी आणि त्याच्यानंतर होणारा बसचा प्रवास मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवला. तर खूप स्वस्तात ही जर्नी तुम्ही करू शकता. साधारण एक 100 रुपयात तुम्ही जे मडगाव स्टेशन आहे तिथून पॅलोलिम बीचला पोहोचू शकता बसने. जर तुम्हाला डायरेक्ट कॅबने यायचं असेल तर साधारण 1,500 ते 2,000 एवढ्या बजेटमध्ये कॅब तुमच्याकडून घेते. तर अशा प्रकारे ही स्वस्त जर्नी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न होता. तर गणपतीपुळेला आलात तर गणपतीपुळेनंतर गोव्याला नक्की येऊ शकता. तर अशा प्रकारचेच काही नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह लव अँड एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर गाईज.